प्रत्येक वेळेला जनशताब्दीमध्ये प्रवास करताना टाळ्या वाजवत येणारी नूरबानू आता माझ्या ओळखीची झाली होती. "क्या मॅडम, ड्युटी पे जा रहे क्या?" परतीच्या प्रवासात मनमाड चढणारी मनमाडला आणि मग पुढे कल्याणला उतरून जाणारी नूरबानू दिसायला अतिशय सुरेख, पण नशिबाने थट्टा केल्यामुळे चमकीले कपडे घालून, डोळ्यात सुरमा घालून, गडद लिपस्टिक, गोल गळ्याचा ब्लाऊज आणि कुठेतरी मिळालेली चमचमणारी साडी, कपाळावर येणारी मुद्दाम काढलेली केसांची बट, पण त्यांनी कधी गिऱ्हाईकाला हात लावला नाही, कुठल्या लहान मुलाच्या पण गालावर कधी हात फिरवला नाही. दुरूनच टाळ्या वाजवून ती पैसे गोळा करत असे. काय माहिती कोणास ठाऊक, चांगल्या खानदानातली वाटायची. औरंगाबाद मुंबई असा माझा दर 2 आठवड्याला प्रवास असायचा. प्रवासाच्या दरम्यान नूरबानूची ओळख झाली. मी तर आता जवळजवळ 6 महिने तिला पाहत होते. ती जवळ आली की मी घेतलेले बटाटे वडे, घरून आणलेला चिवडा, चकल्या मी न बोलता तिच्या हातावर ठेवत असे. पैसे देऊ केले तर नको म्हणत असे. एकदा डब्यामध्ये गर्दी कमी पाहून ती माझ्याजवळ आली. मला म्हणाली, "तुम्ही घरून डबा आणता ना? आठवण ठेवून माझ्यासाठी. किती वर्ष झाले घर सोडून. मला फार माझ्या आईची आठवण येते." डोळ्यात पाणी आले होते. मला पण फार गहिवरून आले होते. माणूस होती ना नूरबानू. माझ्या लहानपणी माझ्या वर्गात असलेला आनंद मला आठवला. सुरेख गोरापान, कुरळ्या केसांच्या घाऱ्या डोळ्यांचा आनंद जरा वेगळाच होता. हात वर करून कंबर हलवत मधल्या सुट्टीमध्ये नाचत असायचा. काही टारगट मुलं मुद्दामच काही भडक गाणी म्हणत त्याला नाचायला प्रवृत्त करतात. मधल्या सुट्टीमध्ये मुलांकडे तसे कोणाचेच लक्ष नसते. हा फायदा घेऊन सगळी मुले गोल बसत आणि एखाद्या चित्रपटामध्ये कॅबरेचे गाणे म्हणत आनंदला नाचायला सांगत. त्यांचा फाजील प्रकार पाहून आम्ही मुली मात्र वर्गाच्या बाहेर पडतच असू. आनंद अभ्यासात चांगला होता. कम्प्युटरमध्ये त्याची फारच गती होती. गणितामध्ये, फिजिक्समध्ये फटाफट गणिते सोडवायचा. पण मग मधल्या सुट्टीत त्याला काय व्हायचं, एकदम तो नाचायला सुरुवात करायचा. त्याची कुरळी केसांची जुलफे उडवत भुवया पण उडवायचा. यांचे गाणे आजा आजा मैं हूँ प्यार तेरा या गाण्यावर अक्षरशः धिंगाणा घालायचा. इयत्ता 7वीमधली शाळेची ट्रिप तर कायम स्मरणात राहिली. त्यावेळेस ट्रिप काय म्हणजे दौलताबादचा किल्ला, नाहीतर अजिंठा किंवा वेरूळच्या लेण्या. बाकी काही आम्हाला माहीतच नव्हतं. वेरूळच्या लेण्यामध्ये जायचं ठरले. 2 दिवसाची होती सहल. पहिल्या दिवशी दौलताबादचा किल्ला पाहून दौलताबाद जवळच्या हॉटेलमध्ये रात्री राहणार होतो आणि दुसऱ्या दिवशी खुलताबाद, वेरूळ असे सगळे बघून आम्ही संध्याकाळी परत येणार होतो. 7वीच्या 4 बसेस गच्च भरल्या होत्या. मुले मुली आनंदात निघाले. सकाळी 10 वाजता किल्ला चढायला सुरुवात केली. भारतमातेच्या देवळामध्ये सगळ्यांचा ग्रुप फोटो झाला. आता 20 विद्यार्थ्यांचे ग्रुप करून प्रत्येकाबरोबर एक शिक्षक आणि एक गाईड असे सगळे किल्ला बघण्यास निघाले. त्या अंधाऱ्या रस्त्यामध्ये जेव्हा गाईड माहिती देत होता तेव्हा अचानक आनंदच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. सगळ्या मुलांना अंधाऱ्या बोगद्यातून बाहेर काढून शिक्षकांनी हजेरी घेतली. आनंदच्या ओठातून रक्त येत होते. शिक्षकांनी त्याला बाजूला घेतले आणि सावकाश सगळी चौकशी केली. अंधाराचा फायदा घेऊन कुणीतरी आनंदचा करकचून मुका घेतला होता. त्याच्या ओठांना अक्षरशः चावले होते. आनंद भयंकर घाबरलेला होता. पूर्ण वेळ आनंद शिक्षकांच्याच सोबत होता. कोणाला काही न सांगण्याबद्दल बजावून शिक्षकांनी सगळ्या मुलांना दौलताबाद किल्ला फिरवून आणला. समोरच्या हॉटेलमध्ये संध्याकाळी कॅम्प फायर होते. मुली आणि मुले मोठे मोठे गोल करून बसले होते. बरेचसे बैठे खेळ, गाणी, गप्पा, भेंड्या अशी मजा चालली होती. मध्येच आनंद बाथरूमला जाण्यासाठी म्हणून उठला. शिक्षकांना विचारून खोलीकडे निघाला. तेवढ्यात अजून 4-5 मुले कुठली आणि आनंदला म्हणाली, आम्ही पण येतो. त्याचे वर्गमित्र म्हणून आनंदात यांच्याबरोबर जाऊ दिलं. परत तेच 10 मिनिटात आनंदच्या खोलीतून जोरात किंचाळण्याचा आवाज यायला लागला. शिक्षक धावले. पॅन्टवरती हात पकडून आनंद गडबडा लोळत होता. ताबडतोब आनंदला औरंगाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले ते ऐकून यांच्या आईला तर चक्करच आली. आनंदचे वडील पांढरे फटक पडले. आनंदवर बळजबरी झाली होती. त्याच्याबरोबर केलेल्या 4 मित्रांना त्याच्या पालकांबरोबर घरी पाठवण्यात आले होते आणि 2 महिन्यासाठी सस्पेंड करण्यात आले. तेव्हापासून आनंद गप्प राहू लागला. शाळेतून चांगल्या मार्कांनी 10वी तर पास झाला, पण त्याच्यानंतर मात्र आनंदबरोबरचा संपर्क तुटला. कानावर उडत बातम्या येत होत्या. आनंद नॉर्मल नाही. त्याच्या मनावर प्रचंड आघात झालेला आहे. सतत कानावर
आलेल्या बातम्यांनुसार आनंद मुलगा असूनही मुलींसारखे वागत होता आणि शेवटी त्या येऊन आनंदला स्वतःबरोबर घेऊन गेल्या. एवढा हुशार देखणा मुलगा, त्याच्या आयुष्याची वाहतात झाली. त्या दिवशीच्या प्रवासात अचानक माझ्या मनात एक कल्पना आली. आमच्या शाळेच्या ग्रुप फोटोवरून मी आनंदचा फोटो मोठा करून घेतला आणि नूरबानूच्या हातात दिला. तिला म्हटलं, बघ हा कुठे सापडतो का? तुमच्या जमातीतला आहे. नूरबानू हसली, म्हणाली, दीदी जरूर. लेकिन आप मिलके क्या करोगे? हम जैसे लोगों से आपका क्या काम? तरी पण 2 महिन्यानंतर नेहमीप्रमाणे नूरबानू टाळ्या वाजवत आली. माझ्यापाशी येऊन म्हणाली, बाजू की कंपार्टमेंट नंबर 32. ताबडतोब उठून मी बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये गेले. सीट नंबर 32वर लाल घागरा आणि चमचमणारी ओढणी घेतलेली, लाल लिपस्टिक लावलेली, डोळ्यात सुरमा, मोठे चमचमणारी बिंदी, कोरलेल्या भुवया, खांद्यापर्यंत असलेले कुरळे केस, हातावर लावलेली मेहंदी असणारी कोणीतरी बसली होती. तिच्या शेजारची सीट रिकामी असल्यामुळे मी तिथे बसले. त्याच्याकडे निरखून पाहत असताना नूरबानू तिथे आली. म्हणाली, हे रेशमी पेहचान ना? आज जा. स्वतःच्या डोळ्यांवरचा विश्वासच बसत नव्हता. आनंदाची रेशमी झालेली होती. मी हळूवार आवाजात हाक मारली, आनंद. रेशमीने ताडकन माझ्याकडे वळून बघितलं. काय नव्हते तिच्या डोळ्यात? लाज, शरम, स्वतःबद्दल वाटणारी किळस, करुणा. तिचे डोळे पाण्याने डबडबून आले. आनंद बोलायला तयार नव्हता, पण शेवटी मी त्याला बोलते केले. काही कहाणी सांगताना आनंद परत परत रडत होता. शरीरातले बदल त्याला जाणवत होते. स्वतः मुलगा की मुलगी या संभ्रमात पडला होता. शाळेमध्ये असताना शाळेच्या स्वच्छतागृहात त्याच्या वर्गमित्रांकडून त्याच्यावरची बऱ्याच वेळेला बळजबरी होत असे. लाजेमुळे कोणापाशी बोलू शकत नसे. कॉलेजमध्ये गेल्यावरती त्याच मुलांनी त्याचा पाठलाग केला. तेव्हा नाईलाजास्तव त्याने स्वतःचे घर सोडले आणि या लोकांमध्ये तो सामील झाला. इतका हुशार आनंद आता टाळ्या वाजवत भीक मागत होता. अतिशय लाजिरवाणं जगत होता. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे आनंदला समजावून सांगितले, आनंद, तुझ्यात जो बदल झाला तो सगळा नैसर्गिक आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये लाज वाटण्याचे काहीच कारण नाही. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे आनंदला माझ्याबद्दल विश्वास वाटत होता. मी त्याला म्हटले, हे असले जगण्यापेक्षा तू ऑनलाईन ट्युशन क्लासेस घे किंवा काहीही कर, पण हे असले लाजिरवाणं जगू नकोस. ऑनलाईन क्लास घेत असल्यामुळे तुझं कोणाशी संपर्क येणारच नाही. तुझं गणित, फिजिक्स, कम्प्युटर एवढं चांगलं होतं, यामध्ये अजून अभ्यास कर. करेस्पॉन्डेन्सने डिग्री मिळवून स्वतःच्या पायावर उभा राहा. मी तुला मदत करील. तुझ्या समाजातील हुशार मुलांना देखील तू मार्गदर्शन कर. माझी कल्पना आनंदला पटली. नूरबानू माझ्याजवळ आली आणि म्हणाली, मी पण येऊ का? दोघांना घेऊन मी मुंबईच्या माझ्या घरी आले. मनामध्ये संभ्रम होता. काहीतरी करायचं होतं. शेवटी आनंद माझा बालमित्र होता. पहिल्यांदा दोघांसाठी व्यवस्थित कपडे खरेदी केले आणि जवळपास महिनाभर त्यांना घरातच ठेवून कम्प्युटरचे ट्रेनिंग दिले. आनंद हुशार असल्यामुळे तो पटापट शिकला. त्याने नूरबानूला पण शिकवले. सुरुवातीला माझ्या हॉस्पिटलमध्ये आनंदला आणि नवीनला मी काम दिले. हळूहळू त्यांचा जम बसला. SSCच्या मुलांसाठी आनंदने बरेचसे धडे ऑनलाईन पद्धतीने रेकॉर्ड केले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन पद्धतीमुळे कोणाशी संपर्क येतच नसेल, त्यामुळे आनंद आहे का रेशमी आहे हे कोणाला कळत नसे. सगळं काही व्यवस्थित चालत असताना देखील प्रत्येक 15 दिवसात आनंदला रेशमी व्हायला वाटे. घागरा घेऊन नाच करायला त्याला फार आवडे. आनंदच्या आईवडिलांना फोन करून आनंद सापडल्याचे सांगितले. आईवडील आधीच घर सोडून आता पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये लहानसे घर बांधून राहत होते. आईवडील येऊन आनंदला आणि नवीन नूरबानूला घरी घेऊन गेले. नवीन जागा ओळखीचे कोणी नाही, यामुळे आनंदला पुष्कळ मोकळीक मिळत होती. आनंदाने स्वतःचे कम्प्युटर क्लासेस चालू केले. सुरुवातीला फार कमी मुलं येत होती, पण हळूहळू जम बसला. त्याची नाचण्याची इच्छा मधून डोके उफाळून वर काढायची. एकदा मी त्याला सुचवले की तू माझ्या ओळखीचे कोरिओग्राफर आहेत, त्यांच्याकडे तू काम कर. व्यवस्थितरित्या डान्स क्लासमध्ये काम करून स्वतःच्या नाचण्याची हौस आनंद भागवू लागला. त्याच्या क्लासमध्ये मुली पण बिनधास्तपणे येत, कारण किन्नरकडून मुलींना तसा काहीच धोका नव्हता. आता आनंद आणि नवीन दोघेजण घर घेऊन एकत्रच राहतात. बाजूच्याच घरात त्यांचे आईवडील आहेत.
त्यांची भावंडे पण त्यांना विचारायला लागली आहेत. किन्नर होणे हे आपल्या हातात नसते, पण एखादा जर किन्नर असेल तर त्याला जातीबाहेर टाकून त्याच्याकडून लाजिरवाणी कामं करून घेण्यापेक्षा त्यांना स्वाभिमानाने जगवणे योग्य नाही का? आनंद आणि नवीन यांनी त्यांच्यासारख्या बऱ्याच मुलांना आपल्या घरामध्ये सामावून घेतले आहे. हरिमनने आणि फाल्गुनने तर बँकेकडून लोन घेऊन रिक्षा घेतली आहे. लहान मुलांना शाळेत ने-आण करण्याचे काम ते दोघेजण व्यवस्थित करतात. रहीम आणि राहीने शिलाई मशीन घेऊन कपडे शिवायचे काम चालू केले आहे. राणी आणि श्यामाने कम्प्युटर टायपिंग करून टायपिंग आणि झेरॉक्सचे मशीन टाकले आहे. आता कोणीही रस्त्यावर भीक मागत नाही किंवा साध्या वडापावसाठी आपले शरीर विकत नाही. सगळ्यांनी काही ना काही तरी काम शिकून स्वतःच्या पायावर उभे राहणे पसंत केले आहे.